हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात फ्रेंड्स? आपण दिवसभरामध्ये ना खूप थकत असतो, खूप चिडचिड करत असतो. दिवसभरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप माणसं आलेली असतात, त्यांची एनर्जी आपल्याशी कनेक्ट झालेली असते. त्यामुळे कधी खूप भयंकर आपली चिडचिड होत असते. खूप चिडचिड होते. समोरचा व्यक्ती चिडतो, त्याला आपण प्रत्युत्तर देतो, आपण चिडचिड करतो, आपलीसुद्धा चिडचिड होते. मग दिवसभरात थकून आलेलो असतो, आपली घरामध्ये घरी आपली चिडचिड होते. दिवसभराचा परिणाम आपल्या घरामध्ये रात्री होत असतो. चिडचिड करतो आपण, थकतो. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे, शारीरिक थकापेक्षा मानसिक त्रासाने आपण जास्त थकतो. शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रासाने आपण खूप जास्त थकतो. दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये घोळत असतात. दिवसभरात आपल्याशी जी लोक आपल्याला कनेक्ट झालेली असतात, त्यांची एनर्जी आपल्यापर्यंत पोचलेली असते, आपल्यामध्ये गेलेली असते. नेगेटिव्ह एनर्जी सगळेच पॉझिटिव्ह विचाराचे असतात का? नाही, कोणीही सगळेच पॉझिटिव्ह विचाराचे नसतात. थकतो आपण, त्या गोष्टीमुळे आपला थकवा वाढतो. घरी आल्यावर बघा, एकदम आपल्याला खूप अस्वस्थ वाटतं. दिवसभरामध्ये थकून आलेलो असतो आपण. काय करायचं फ्रेंड्स? जेव्हा तुम्ही घरी येता, कुठूनही बाहेरून, संध्याकाळी जेव्हा घरी येतात, बाहेर जर पुन्हा जायचं नसेल तर फ्रेश व्हा, आंघोळ करा, गरम पाण्याने आंघोळ करा, मीठ टाकून आंघोळ करा. गरम पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि आंघोळ करायचं. फ्रेश व्हायचं आपल्याला. पुन्हा बाहेर जायचं नाही आहे. त्यामुळे रात्री घरी आल्यावरती मीठ टाकून फ्रेश व्हा. त्याने काय होईल? मिठाने आपल्यातली वाईट एनर्जी लांब होत असते. मिठाने आपल्यापर्यंत वाईट एनर्जी पोचत नाही. आपल्यामध्ये जर असेल तर ती लांब होते. दिवसभरामध्ये आपल्याला माहीत असतं का हो, कोण कसं आहे, कोणाच्या मनामध्ये काय विचार चालू आहे? नसतं आपल्याला माहिती. काही लोक खूप पॉझिटिव्ह विचारांचे असतात, काही लोक खूप छान असतात. बघा, कधी आपण एखाद्या व्यक्तीला आपण कधी बोलतो की मला तुझ्यासोबत बोलून खूप बरं वाटलं, खूप समाधान, खूप शांतता वाटली. त्यांचा ऑरा खूप पॉझिटिव्ह असतो फ्रेंड्स. पण स्वतः त्या व्यक्तीला बोलतो की मला तुझ्याशी बोलून ना खरंच खूप बरं वाटलं, शांत वाटलं, एकदम मन खूप शांत झाल्यासारखं वाटलं. आणि कधी काही लोकांशी बघा, बोललं ना, निदान नुसतं बोललं काय, त्याच व्यक्तीला बघितल्यावर नुसतं फक्त बघितलं तरीसुद्धा आपली चिडचिड होते. नाही, मग ती निगेटिव्ह एनर्जी आहे फ्रेंड्स. निगेटिव्ह एनर्जी आहे ती. ज्या व्यक्तीला बघूनच आपल्याला त्रास होतोय, बोलायची इच्छा तर लांबच राहिली. आणि काही व्यक्तींना बघितल्यावरती सुद्धा एवढं म्हणजे मन प्रसन्न होतं ना. फक्त बघितल्यावर मन प्रसन्न होतं आणि बोलल्यावरती खूप शांत वाटतं. जेव्हा छान वाटतं, हलकं वाटतं. त्या व्यक्तीचा ऑरा खूप पॉझिटिव्ह आहे फ्रेंड्स. लक्षात ठेवायचं कायम. या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. ह्या गोष्टी आपल्याला, छोट्या गोष्टी असतात, या आपल्याला जाणवल्या पाहिजेत. याचा विचार करायचा आहे. समोरच्या व्यक्तीशी बोलताना मनात विचार करायचा आहे की समोरच्या व्यक्तीशी बोलताना आपल्या मनाला बरं वाटतंय का, कसं वाटतंय आपल्याला, हे बघा. हे ना तुम्ही लक्ष देऊन बघा, नोटीस करा. नवीन लोक आपल्याला कधी ऑफिस संदर्भात, बिझनेस संदर्भात नवीन लोक आपल्याला भेटत असतात, नवीन फ्रेंड्स होत असतात, नवीन फ्रेंड सर्कलमध्ये आपण जात असतो. बघायचं आपल्याला, नोटीस करायचं की समोरच्या व्यक्तीशी बोलताना आपल्या मनामध्ये काय फिलिंग्स आहेत, चांगल्या की वाईट.
आपल्या मनाला चांगलं वाटतंय की वाईट वाटतंय हे आपल्याला नोटीस करायचं आहे. आतमध्ये आपल्याला हे नोटीस करायचं आहे फ्रेंड्स. ट्राय करून बघा, याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. ट्राय करायचं आहे आपल्याला. दिवसभरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे दिवसभरामध्ये तुमच्या आजूबाजूला तुमच्याशी जी लोक कनेक्ट होत असतात, ज्या लोकांशी तुम्ही बोलत असता, त्या लोकांशी बोलून तुम्हाला कसं वाटतंय? शांत वाटतंय का? बरं वाटतंय का? हे नोटीस करायला शिका. छोट्या छोट्या गोष्टी असतात फ्रेंड्स, खूप छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाहीत. कधी कधी इग्नोर करतो आपण. पण ह्या छोट्या गोष्टींमध्येच कधी कधी आपल्या प्रश्नांची उत्तरं असतात. लक्षात ठेवायचं ही गोष्ट. छोट्या गोष्टींमध्येच आपल्या प्रश्नांची उत्तरं असतात. आपण इग्नोर करतो, लक्ष नाही देत. लक्ष देऊन बघा फ्रेंड्स. बघा, तुम्ही ट्राय करून बघा. नोटीस करायचंय तुम्ही ज्या व्यक्तीशी जेव्हा बोलाल, ज्या व्यक्तीची नेगेटिव्ह एनर्जी आहे ना, त्या व्यक्तींपासून खरंच लांब राहा फ्रेंड्स. कारण काय आहे, ज्या व्यक्तीशी बोलून भेटून आपल्या मनामध्ये आपलं मन खूप नेगेटिव्ह होऊ शकतो कधी. कारण समोरची व्यक्ती नेगेटिव्ह असते, नेगेटिव्ह विचारांची असते. मग तुमच्या मनामध्ये वाटतंय ना की या व्यक्तीशी परत बोलायला नको, भेटायला नको, तर नका भेटू. कारण आपल्याला आपलं मन जे इंटेन्शन देत असतं ना फ्रेंड्स, ते कधी बरोबर असतं. लक्षात ठेवायचं आपल्याला. नोटीस करायला शिका. आपल्या आयुष्यात जे घडत असतं ते नोटीस करायला शिका. त्याने तुमचं आयुष्य ना सरळ सोपं होणार आहे. तुमचे चांगले मोठे प्रश्न तुमचे सुटणार आहेत. लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. डोळे कान उघडं ठेवायचं आपल्याला. बोलण्याचा प्रयत्न कमी करायचा आहे, म्हणून ही आपली वजाची चिन्ह आहे. वजा आहे. बोलून आपली एनर्जी घालवायची नाही आहे. कमी बोलायचं आहे. कान उघडे ठेवायचे, डोळे उघडे ठेवायचे. आणि समोरच्या व्यक्तीशी बोलताना आपण कमी बोलायचं आहे. आपण ऐकून घ्यायचं आहे. ऐकून घ्यायचं आहे आपल्याला. आपण कमी बोलायचं आहे. त्यामुळे समोरचा व्यक्ती समजतो कसा आहे ते. शांत राहायचं आहे. समोरची व्यक्ती जेव्हा बोलते ना, तेव्हा आपण शांत राहायचं आहे. त्याचं बोलून होऊ द्या, त्यानंतर तुम्ही बोला. हे कायम लक्षात ठेवा. कायम लक्षात ठेवायचं. आपल्याला आपण मांडत असतो, समोरच्याचं ऐकूनच घेत नाही आपण कधी. असं नका करू. तुम्ही पण बोला, त्याचं आधी बोलून होऊ द्या. आपण जर समोरच्याशी जर आपण बोलत राहिलो, बोलतोय आणि समोरचा आपल्याला मध्ये इनक्रप्ट करतोय, मध्येच बोलतोय, आपलं शब्द वाक्य कट करून तो स्वतःच सांगतोय, कसं वाटेल आपल्याला? राग येतो की नाही? तसंच आहे. ऐकायचं आहे आपल्याला आधी. ऐकल्याने सगळ्या गोष्टी समजतात. नुसत्या बोलून सगळ्या गोष्टी समजत नाही. ऐकल्याने आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या सुद्धा समजतात. नुसतं आपणच बोलत राहिलं तर आपल्याला नाही कळणार. ऐकायचंय. भावना आपल्याला आपल्या कंट्रोल करायच्या आहेत. भावनांच्या आहारी जातो आणि आपण
आपलंच मांडत असतो. दिवसभर विचार करत राहतो आणि मग थकतो. चांगल्या एनर्जीमध्ये संपर्कात राहा, पॉझिटिव्ह एनर्जीत राहा. पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहायचं आहे आपल्याला. आणि मानसिक विचार मनामध्ये जास्त विचार नका करू फ्रेंड्स. जास्त विचार नाही करायचा आपल्याला. विचारामुळे माणूस थकतो. शरीरामुळे काम केल्याने माणूस नाही थकत. जास्त विचार केल्यामुळे माणूस थकतो. भावना आपल्या गळत असतात, वाहत असतात सारख्या. कमी विचार करा, शांत राहा. कमी विचार करायचा आपल्याला. जेवढा तुम्ही कमी विचार कराल ना, तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं. जास्त विचार नका करू. मनामध्ये कोणतीच गोष्ट ठेवू नका. तुम्ही जेवढं मनात ठेवाल ना, तेवढा त्रास तुम्हाला होणार आहे. आपल्या मनामध्ये खूप वर्षांपूर्वीच्या गोष्टीसुद्धा असतात. काढून टाका. कोणातरी सांगा आपल्या जवळच्या व्यक्तीला आणि त्या गोष्टीतून मोकळा व्हा. तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट सलत असेल ना खूप वर्षापूर्वीची, तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला ती गोष्ट सांगा की एवढ्या वर्षापूर्वी असं झालं होतं. तुमच्या मनातली ती गोष्ट बाहेर काढा, सोडून द्या. ठेवायचं नाही आपल्याला मनामध्ये. त्या भावना आपल्याला त्रास देत असतात. नका ठेवू मनामध्ये. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स. व्हिडिओ पूर्ण बघाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल. तुमची प्रत्येक प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमधून मिळतील. तुमचे काहीही प्रश्न असतील तर सांगा, कमेंट करा. काही प्रश्न असू द्यात. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.